शरद पवारांचा पक्ष फोडण्यात अदानींच्या भावाचा सहभाग, संजय राऊत यांचा खळबळजनक दावा. पुणे जिल्ह्यातील बारामती येथे आज रविवारी अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या हस्ते शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या केंद्राचे उद्घाटन होते आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गौतम अदानी आणि पवार कुटुंबातील सर्व दिग्गज नेते पुन्हा एकदा एकाच मंचावर दिसून आले आहेत. काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्या संबंधावर सतत टीका होत असताना शरद पवार आणि गौतम अदानी एकत्र आल्याने चर्चांना उधाण आलेलं असून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की मुंबईवर मोदींचा आणि भाजपाचा मित्र ज्या पद्धतीने ताबा मिळवत आहे त्याला आमचा तात्विक आणि नैतिक विरोध आहे. गौतम अदानी यांना मुंबईला ताब्यात घेण्याच्या विरोधात मुंबईची लढाई आहे. भारतीय जनता पक्षाच्या मदतीने मुंबई गिळण्याचा प्रयत्न होत आहे. ते उद्योगपती आहेत, पण गौतम अदानींसारखा हव्यास तर इतर उद्योगपतींनी मुंबईच्या बाबतीत दाखवल्याचं दिसून येत नाही. टाटा, बिर्ला, अंबानी यांच्यासह अनेक उद्योगपती या मुंबईमध्ये आलेत, पण ज्या पद्धतीने अदानींना मुंबई घेण्यासाठी उत्तेजन दिलं जात आहे हे मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी अत्यंत घातक आहे, अशी टीका त्यांनी यावेळेस केली. संजय राऊत यांनी पुढे म्हटलेलं आहे की शरद पवार आणि गौतम अदानी यांचे राजकीय संबंध नाहीत, कौटुंबिक आणि व्यक्तिगत आहेत. आपल्या कार्यक्रमाला कुणाला बोलवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. त्याने गौतम अदानींना बोलवलं असेल, त्यासाठी पवारांचे संपूर्ण कुटुंब ज्यांनी पक्ष फोडला ते अजित पवारसुद्धा उपस्थित असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. शरद पवारांचा पक्ष फोडण्यात गौतम अदानींच्या भावाचा सहभाग होता अशी माझी ऐकीव माहिती आहे, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. तर रोहित पवार आणि अदानींच्या गाडीचं सारथ्य काय केलं हे त्यांनाच विचारा, असं देखील संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. मग त्याच्यावरती तुम्ही शब्द जपून वापरा. शिवाय हा शब्द चुकीचा आहे. आम्ही आमची भूमिका मांडतो. मुंबईवर ज्या पद्धतीनं एक उद्योगपती ताबा मिळवतो आहे, मोदींचा मित्र आणि भाजपचा मित्र, त्याच्यावरती आमचा तात्विक आणि नैतिक विरोध आहे. आणि ही लढाई जी मुंबईची आहे ही गौतम अडाणी यांच्या मुंबई ताब्यात घेण्याच्या विरुद्ध आहे, जी भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं मुंबई गिळण्याचा प्रयत्न होतो. हां, ते उद्योगपती आहेत, अनेक उद्योगपती आहेत, पण त्यांच्या पद्धतीनं हव्यास कोणी मला कुठला इतर उद्योगपतीनं मुंबईच्या बाबतीत दाखवल्याचं दिसलं नाही इतक्या वर्षामध्ये. टाटा, बिर्ला, अंबानी अनेक उद्योगपती या मुंबईमध्ये बिल्डर येऊन गेले, पण ज्या पद्धतीनं अडाणींना मुंबई गिळण्यासाठी उत्तेजन दिलं जात आहे हे मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी अत्यंत घातक आहे. हा त्यांचा प्रश्न आहे. शरद पवार आणि गौतम अडाणी यांचे संबंध हे राजकीय नाही आहेत, कौटुंबिक आणि व्यक्तिगत आहेत. आपल्या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. त्यांनी गौतम अडाणींना बोलवलं असेल आणि त्यासाठी पवारांचं अख्खं कुटुंब ज्यांनी पक्ष फोडला ते अजित पवारसुद्धा उपस्थित असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. कुठेतरी या भूमिकांमुळे इंडिया आघाडीची तुमची आहे त्यामध्ये कुठेतरी मतमतांतर आहेत असं दिसतं सातत्यानं. त्याच गौतम अदानींच्या गाडीचं सारथ्य आज पुन्हा एकदा रोहित पवारांकडनं केलं जातं. रोहित पवारांना प्रश्न विचारा. हा तुमचं मित्रपक्ष पवारांचा पक्ष फोडण्यामध्ये गौतम अडाणींच्या भावाचा सहभाग होता अशी माझी तेव्हा माहिती होती. अजित पवारांना पक्षातून फोडण्यात अडाणी होते अशी तेव्हा मी माहिती ऐकली आणि वाचली आहे. आता खरं खोटे ते सांगतील. बोलिए क्या है. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.